मुख्यमंत्री शिंदेंनी बीडमध्ये अत्याचाराच्या एका घटनेचा दाखला दिला आणि 2 महिन्यात फाशीची शिक्षा झाल्याचं म्हटलं। त्यानंतर विरोधकांनी शिंदेंवर खोटं बोलत असल्याचा आरोप केला। आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या सभेतून कोर्ट ऑर्डर दाखवली। मात्र खरंच 2 महिन्यात निकाल देण्यात आला का? पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक SIT नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा, त्याच्यासाठी एक वेगळी SIT नेमा। 4 महिन्यांआधी एका अत्याचाराच्या प्रकरणात 2 महिन्यात नराधमाला फाशीची शिक्षा झाली असा दावा मुख्यमंत्र्यांनी बीडच्या सभेत केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंपासून ते वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी शंका उपस्थित करत मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचा आरोप केला। मात्र कोल्हापुरातल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदे यांनी कोर्टाची ऑर्डर दाखवत मावळची घटना असल्याचं सांगितलंय। ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक SIT नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा, त्याच्यासाठी एक वेगळी SIT नेमा आणि त्या SITच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिले गेले ते सुद्धा एक संशोधन करा। 2-4 महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती। आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही, काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे। पण मी आपल्याला सांगतो, मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोटं न बोलणारा भाऊ आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली। फाशीची सजा झाली, पोलिसांनी काम केलं, फास्ट ट्रॅक लावलं, तपास केला आणि फाशीची सजा झाली। त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे। ज्या मावळच्या घटनेचा उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी केला ती घटना नेमकी काय होती आणि किती महिन्यात कोर्टानं निकाल दिला तेही पाहूया। मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय की 3 ते 4 महिन्याआधी फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण चालवून 2 महिन्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। मात्र प्रत्यक्ष घटना मावळच्या काथुर्णे गावामध्ये 2 ऑगस्ट 2022 ला घडली। अत्याचारानंतर 6 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली। 3 ऑगस्ट 2022 ला 6 वर्षीय मुलीचा शाळेच्या मागच्या झाडीमध्ये मृतदेह आढळला। 4 ऑगस्ट 2022 ला आरोपी तेजस दळवीला अटक झाली। पुढे 1 वर्ष 7 महिने खटला चालला आणि 23 मार्च 2024 ला कोर्टानं आरोपी तेजस दळवीला फाशीची शिक्षा सुनावली। तसंच पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणामध्ये आरोपीच्या आईला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। दरम्यान फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, मात्र फाशीची अंमलबजावणी करा अशी मागणी मृत मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे। 2 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या घटनेची फास्ट ट्रॅकमध्येच त्यांनी चालवली होती आणि त्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा आणि त्याच्या आई सहकारी म्हणून आईला 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। फक्त ही सुनावण्यात आलेली आहे, परंतु तिची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी हीच माझी सरकारला विनंती आहे। बीडमधील मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री फेक नरेटिव्ह पसरवत असून खोटं बोलत असल्याचा आरोप केलाय। दरम्यान शिंदेंच्या दाव्यानंतर संजय राऊतांनी कुठं फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवलं, कुणाला फाशी दिली, वर्षा बंगल्याच्या मागे की मग राजभवनाच्या मागे फाशी दिली अशी खोचक टीका केली आहे। ते म्हणत होते की मग लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे। मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं, स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आहे आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं, लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भलत्याच माणसाला फाशी दिलाय?
हां, दुसरा असा आहे की फाशीची जागा त्याने सांगावी. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्या प्रकरणाबद्दल ते बोलले ते प्रकरण मावळचं आहे. मात्र प्रकरण 4 महिन्यांआधीचं नाही, तसंच 2 महिन्यातच निकाल लागला नाही हे वास्तव आहे. निकालासाठी 1 वर्ष 7 महिन्यांचा कालावधी लागला. कोल्हापूरहून भूषण पाटील आणि मावळहून रणजित जाधवसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.